आपकी अदालतमध्ये फॅशन डिझायनर रितू बेरींवर आरोप आहे की ह्या प्रत्येकाशी वाद घालतात. आता बघा, इतक्या वेळापासून मी बघतोय की तुम्ही इथे सुद्धा वाद घालत आहात. जर इथे मी वाद नाही घातला, तर तुम्ही मला संपवूनच पाठवाल. सत्य हे आहे की जितके काही फॅशन डिझायनर्स आहेत, सगळेच्या सगळे तुमच्या विरोधात आहेत. रितू बेरे एकीकडे आणि बाकी फॅशन डिझायनर एकीकडे. नाही, मला नाही वाटत हे सगळं खरं आहे. कारण सगळे माझे मित्र आहेत, सगळे मला भेटतात, सगळे मला आपल्या इव्हेंट्सला इन्व्हाईट करतात. जेव्हा मी भेटते, तेव्हा मला खूप प्रेमाने भेटतात, मला हग करतात, मला किस करतात. मला नाही वाटत हे खरं आहे. पण तुमच्या पाठीमागे सगळे म्हणतात की हिच्यामध्ये काही टॅलेंट वगैरे नाहीये. काय माहिती कशी सक्सेसफुल झाली? ते कदाचित खरं बोलतात. मी सुद्धा आता मी काय म्हणू शकते, हे तर त्यांचं म्हणणं आहे, त्यांना तुम्हाला विचारायला हवं. परंतु ते स्वतः खूप टॅलेंटेड आहेत. आय जस्ट डोंट मॅच अप टू देअर टॅलेंट. त्यांचं हे सुद्धा म्हणणं आहे की रितू बेरीची स्वतःची काही स्टाईल नाहीये. एक तरुण टहलेनीची एक स्टाईल आहे. कोणी रितू कुमार आहे त्यांची एक स्टाईल आहे. पण कुणीही रितू बेरी यांचे कपडे घातलेले दिसून आले असं त्यांना नाही वाटत. नाही, ते खरं बोलतात. कारण त्यांची स्टाईल इतकी स्ट्राँग आणि इतकी सुंदर आहे, की माझी स्टाईल एकदम ऑब्लिव्हियस वाटते. कुणाला दिसतच नाही. पण मी तेच करते जे माझ्या मनाला वाटतं. मला खरंच माहीत नाही, की मी काय केलं पाहिजे. एक डिझायनरकडून जाणून घ्यायला आवडेल. त्यांच्याकडे जेव्हा वेळ असेल मला मदत करण्यासाठी, चांगलं करण्यासाठी आणि परंतु मी केवळ त्यांना एक रिक्वेस्ट करते, कधीही थांबवू नये. मला कमी लेखणं आणि माझ्याबद्दल जे वाईट बोलतात ते बोलत राहावं, कारण त्यामुळे मला हिंमत मिळते, की मी काहीतरी योग्य करते. पण तुमच्याबद्दल सगळ्यात मोठी गोष्ट जी बोलली जाते ती ही की रितू बेरीचे डिझाइन केलेले कपडे त्या स्वतः घालतात. कुणी दुसऱ्यांनी घातलेले दिसून येत नाहीयेत. हं. बरं त्यांना नेक्स्ट टाईम जेव्हा मी एखाद्या पार्टीमध्ये जाईन, तेव्हा मी त्यांना जे एकतर आधी मला माहीत असलं पाहिजे, की कोण म्हणतं. म्हणजे मी त्यांना इंट्रोड्यूस करू शकेन माझे जे कोणी क्लायंट्स आहेत आणि जे कोणी माझे कपडे घालतात. आय विल मेक अ पॉइंट टू गो टू अ पार्टी अँड से, "धिस लेडी इज वेअरिंग माय क्लोथ्स अँड शी विल एंडोर्स इट." पण 15 वर्षात दुसऱ्यांचे न घालता स्वतःचेच कपडे घालून इथपर्यंत नाही पोहोचू शकत. काही ना काही कारणामुळे सगळे जे बाकी फॅशन डिझायनर्स आहेत तुमच्यावर नाराज असतात. हे तुम्ही म्हणताय, पण माझ्या समोर तर कुणी नाराज होत नाहीये. आणि जर ते नाराज असतील, तर मी काहीतरी चांगलं करतेय, की त्यांना थोडंसं अनकम्फर्टेबल किंवा अनहॅपी करते. पण यामागचा उद्देश मला जे करायचंय ते करणं, त्यांना अपसेट करणं नाही. आय एम रिअली सॉरी इफ दे आर गेटिंग अपसेट. पण ही फक्त इथली गोष्ट नाहीये. जेव्हा तुम्ही पॅरिसला गेला होतात, खूप गोंधळ झाला होता. पॅरिसमध्ये हाउस ऑफ शेररशी तुम्ही असोसिएट झालात आणि मग तिथून सुद्धा सुट्टी झाली. तिथून सुद्धा वाद घालून तुम्ही परत आलात. ते शेरेर एक खूप मोठा आणि प्रतिष्ठित फॅशन हाऊस आहे आणि मी भांडले नाही, पण मी तेच केलं जे माझ्या मनाने सांगितलं. म्हणजे माझ्यावर जो पहिला आरोप तुम्ही लावला हट्टीपणाचा, मला वाटतं तो असा आहे, की जो मी मान्य करेन. कारण शेरेरसोबत माझा करार होता, जिथे मला अ, काही गोष्टी होत्या ज्या मी करायचे. जसे दोनदा वर्षातून फॅशन शो असणं, मी इंडियाला दर महिन्याला येऊ शकत होते. माझी खूप मोठी टीम होती अ, आणि ठरलेली एक पद्धत आणि एक स्टाईल होती जी आम्ही फॉलो करत होतो कपडे डिझाइन करण्यासाठी. आम्ही पहिल्या 1.5 वर्षांमध्ये खूप चांगलं केलं आणि त्यांच्या मालकांनी हाऊस विकण्याचं ठरवलं आणि हे नेहमीच होतं पॅरिसमध्ये, की फॅशन हाऊसेस विकले जातात, एका मॅनेजमेंटकडून दुसऱ्या मॅनेजमेंटकडे जातात, डिझायनर्स बदलतात. तर हे खूप मोठं कौतुक होतं माझ्यासाठी नाही, मालकांसाठी, की आम्ही ही कंपनी विकू शकलो एका मोठ्या कंपनीला मोठ्या रकमेवर. जेव्हा ते आले त्यांचा दृष्टिकोन व्यावसायिक होता आणि त्यांनी विचारलं, की आता आपण 2 फॅशन शो करणार नाही, केवळ कपडे तयार करू आणि रॅकमध्ये विकूयात. रितू बेरीला इंडियाला वरचेवर नाही पाठवू शकत, कारण ते खूप महाग होतंय. कपडे आपण जुने वयस्कर महिलांसाठी बनवू, कारण त्यांच्याकडे पैसे आहेत खरेदी करण्यासाठी. तर साहजिकच असं होतं, की ठीक आहे मी पॅरिसमध्ये इतक्या प्रतिष्ठित हाऊसमध्ये काम करतेय, तर यांना करू दे जे करायचंय. माझं काम तर चालूच राहील.
पण मला प्रत्येक महिन्याला इंडियाला येणं गरजेचं होतं. मी घरी येणं गरजेचं होतं. मला त्या स्त्रियांसाठी डिझाइन करायचं होतं, ज्यांना पाहून मला डिझाइन करावंसं वाटतं. मला माझे फॅशन शोज करायचे होते. मला फक्त दुकानात कपडे टांगून ठेवायचे नव्हते. त्यामुळे मी त्यांना सांगितलं, की "मला माफ करा, परंतु मला या परिस्थितीत काम करायचं नाही. त्यामुळे मला असं वाटतं, की मी पॅशनेट होते. मला जे करायचं होतं तेच मी करत होते." हे सुद्धा खरं आहे का, की जो नवा वाद तुम्ही सुरू केला आहे, 2 फॅशन वीक होणार आहेत. एक लॅक्मेचं फॅशन वीक आहे आणि एक एफ-डी-सी-आयचं फॅशन वीक आहे. तुम्ही म्हणालात, की मी एफ-डी-सी-आयच्या फॅशन वीकमध्ये सहभागी होणार मी नाही. इतकी भांडखोर नाहीये. आणि मी कुठलंही भांडण सुरू नाही केलं. एफ-डी-सी-आय ही खूप मजबूत संस्था आहे आणि मी त्यांचा आदर करते आणि मला वाटतं ते खूप चांगलं काम करतायत फॅशनला पुढे नेण्यासाठी. मी पहिल्या फॅशन वीकमध्ये भाग घेतला होता. लॅक्मे फॅशन वीक हे तरुण टॅलेंटना प्रोत्साहन द्यायचं काम करतं. जे नवीन अस्पायरिंग डिझायनर्स आहेत, ज्यांना डिझायनर्स बनायचंय आणि ते आले माझ्याकडे आणि त्यांनी विचारलं, की "तुम्ही आम्हाला पाठिंबा द्याल का? तुमच्यामुळे कदाचित आम्हाला अधिक बळ मिळेल." आणि मला असं वाटतं, की जर मी उपयोगी ठरू शकत असेन, तर तेच मी करते इथे. जनतेला विचारूयात लोकांना काय प्रश्न विचारायचे आहेत? हो. इथे सेकंड रोमध्ये मला तुम्हाला एक विचारायचंय. तुम्ही कधी भारतीय पारंपरिक साडीचा प्रचार केलाय का आंतरराष्ट्रीय फॅशन शोजमध्ये? नक्कीच. खरं तर मी केलेला पहिला फॅशन शो पॅरिसमध्ये किंवा कुठेही हा कायमच खूप भारतीय आणि खूप पारंपरिक होता आणि मला खरंच वाटतं, की भारतीय साडी हा जगातला सगळ्यात सुंदर पोशाख आहे. केवळ भारतातच नाही तर अ वुमन डझंट लूक नाइसर दॅन इन अ साडी. मी ह्यासाठी खूप प्रयत्न केलेत आणि मी केवळ एक छोटासा कण आहे या फॅशनच्या विशाल जगामध्ये आणि मी प्रयत्न करतच राहीन. मला आनंद वाटला. थँक हे खरं आहे का, की तुम्ही ज्या प्रकारचे कपडे डिझाइन केले, त्या कपड्यांमध्ये अशा प्रकारचे लेहेंगे होते, ज्यांचं वजन इतकं असायचं, की ज्यांना घालून चालणं अवघड होतं? कधी-कधी. पण बहुतेक स्त्रियांना एका राणीसारखं दिसावं असं वाटतं आणि तुम्हाला माहिती आहे राणीचा पोशाख कसा असतो. तुम्हाला ते वजन घ्यावंच लागतं, ज्या पद्धतीची तुम्ही फॅशन ऋतूची करता. एक जनरल परसेप्शन आहे, की जे डिझायनर क्लोथ असतात, ते केवळ समाजातील उच्च वर्गासाठी असतात. उच्च मध्यम वर्गाला सुद्धा ते परवडत नाही. सामान्य माणसाचा तर विचारच सोडा. तर मग हे परसेप्शन खरं आहे का? आणि जर असेल तर का? जेव्हा फॅशन डिझायनिंग आधी सुरू झालं होतं, तेव्हा हे परसेप्शन खरं होतं. कारण खूप काही डिझायनर्स जसे फॅशन शो दाखवतात आणि गोष्टी करतात, ते खरं तर एक लक्ष वेधून घेण्यासाठी असतात. जर आम्ही नॉर्मल शर्ट आणि पॅन्ट्समध्ये मॉडेल्सना कॅटवॉकवर पाठवलं, तर कोणी पाहणारच नाही आणि म्हणलं असतं, की हे तर ह्यात काही नवीन नाहीये. त्यामुळे पहिली पायरी ही खरं तर लोकांनी फॅशनकडे पाहावं आणि म्हणावं, "अरे, हे काय हे खूप युनिक आहे." आणि मला मान्य आहे, की खूप साऱ्या गोष्टी अफोर्डेबल नाहीयेत. पण जर तुम्ही माझ्या स्टोअर्समध्ये आलात, तर तुम्ही पाहाल की एक भाग नक्की आहे. तिथे तुम्ही सगळे काही ना काहीतरी घेऊ शकता आणि तुम्ही त्यातलं काहीतरी घालूच मी शकता पाहतोय, नक्की. की तुम्ही नेहमीच काही ना काही विकण्याचा प्रयत्न करत असता. आधी पुस्तक आणि आता कपडे. प्रयत्न करणं हाच तर व्यवसाय आहे, तेच तर काम आहे. काय करणार आता? मी खरं तर इन्व्हाईट करतेय त्यांना, असं म्हणू शकता. हं.